नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये मनापासून स्वागत. काल आणि आजचा दिवस गाजला तो अमोल कोल्हे यांच्या. अमोल कोल्हे हे डॉक्टर आहेत. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या व्यक्तिरेखा त्यांनी पडद्यावरती ज्या प्रकारे साकारल्या, त्याचं खूप कौतुक झालं. त्यांच्या मालिका लोकप्रिय झाल्या. त्यांना खूप मोठं नाव मिळालं आणि अमोल कोल्हे अगोदर शिवसेनेमध्ये होते. त्यानंतर ते आता राष्ट्रवादीत आहेत, खासदार आहेत. लोकसभेमध्ये खासदार म्हणून त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे, असं सर्टिफिकेट प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सुद्धा दिलेलं आहे. शरद पवार असतील आणि अन्य नेते त्यांच्या कामावरती खुश आहे असं वारंवार सांगितलं जातं. पण विषय तो नाही. मूळ विषय आहे, की डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या नावाचा जो चित्रपट 30 जानेवारीला म्हणजे गांधीजींच्या पुण्यतिथीच्या दिवशी पुढच्या वर्षी या 2022 मध्ये या महिन्याच्या अखेरीस आता किती दिवस राहिले त्याला थोडे दिवस राहिले ते आता त्यावेळी OTT प्लॅटफॉर्मवरती तो चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि त्याच्यामध्ये नथुराम गोडसेचं कॅरेक्टर त्यांनी साकारलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेसच्या पोटातून आलेला पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर श्रद्धा आहे, तशीच गांधीजींवरती आणि नेहरू यांच्यावरती श्रद्धा आहे त्यांची. त्यामुळे नथुराम हा त्यांच्या दृष्टीने खलनायक आहे, जसा सगळ्या देशाच्या दृष्टीने खलनायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ही स्पष्ट भूमिका आहे. तरी सुद्धा मग अमोल कोल्हे यांनी हे खासदार असताना या चित्रपटात भूमिका का केली, असा सवाल उपस्थित करण्यात आला. आता तो सवाल उपस्थित करण्यात आल्यानंतर अमोल कोल्हे यांनी खुलासा केला. तो खुलासा आपण थोडक्यात बघूया. अमोल कोल्हे असं म्हणतात, की 2017 मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालं. तेव्हा मी सक्रिय राजकारणात नव्हतो किंवा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत नव्हतो. कदाचित शिवसेनेमध्ये असतील ते, पण सक्रिय नव्हते म्हणजे आमदार नव्हते, खासदार नव्हते, नगरसेवक नव्हते, कोणी. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या चित्रपटात एखादी भूमिका करतो म्हणजे त्याच्या विचारधारेशी 100% जोडला गेलेलो असतो असे नाही. काही भूमिकांशी आपण सहमत असतो, तर काहीशी आपण विचारधारेशी सहमत नसतानाही भूमिका करतो. मुळात मी माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यात नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणासंदर्भात किंवा गांधी हत्येच्या समर्थनार्थ कधीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे केवळ एक कलाकार म्हणून भूमिका निभावताना त्याचा राजकीय विचाराशी संबंध जोडला जाऊ नये. या दोन गोष्टी संपूर्णपणे भिन्न आहेत, असा स्पष्ट खुलासा कोल्हे यांनी केलेला आहे. आणि कोल्हे यांची पाठराखण आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे यांनीही केलेली आहे. परंतु कोल्हे यांच्याच पक्षाचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मात्र याच्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांनी टीकाच केलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की आव्हाड ही स्पष्ट भूमिका, रोखठोक भूमिका घेतात आणि त्यामुळे त्यांना या गोष्टीचा राग येणं सुद्धा स्वाभाविक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखीन एक प्रवक्ते विकास लवंदे यांनी सुद्धा अमोल कोल्हे यांच्याबद्दल आदर व्यक्त करूनच याबाबत त्यांनी ही भूमिका करण्याबाबत मतभेद व्यक्त केलेला आहे. परंतु त्याच वेळी अमोल मिटकरी जे आमदार आहेत त्यांनी पाठिंबा दिला आहे. जयंतराव पाटील म्हणाले राजेश टोपे यांच्याप्रमाणे की एक कलाकार आहेत ते आणि कलाकाराला कुठल्याही चित्रपटामध्ये काम करण्याचा अधिकार असतो. त्यांनी त्यात काम केलं म्हणजे ती भूमिका त्याला मान्य आहे, त्या माणसाची, त्या कॅरेक्टरची, असं अजिबात नाही. आणि शरद पवार यांनी सुद्धा अशीच भूमिका मांडली. शरद पवार यांनी आज स्पष्टपणे सांगितलं की ते कलावंत आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की गांधीजींच्या जीवनावरचा जो गांधी हा चित्रपट आलेला होता, त्यामध्ये अटेनबोरो यांनी तो दिग्दर्शित केला होता आणि त्यामुळे गांधीजींचं कार्य आणखीन जे होतच, गांधीजी मोठे होतेच आहेत आणि त्यांचं कार्य आणखीन जगभर पसरलं त्या चित्रपटामध्ये. पण एखाद्या कलाकृतीचा प्रभाव कसा असतो हे शरद पवारांनी सांगितलं. पण त्यांनी असं सांगितलं की अमोल कोल्हे यांच्याबाबत म्हणजे याच्याबाबत काही आक्षेप घेण्यासारखं काही नाही, कारण त्यांनी ती भूमिका केली असं त्यांचं म्हणणं आहे. जे अमोल कोल्हे म्हणतात तेच शरद पवार म्हणतात. चॅनेलवाले अशा प्रकारे बातम्या लावत होते, चालवत होते, की आता शरद पवारांना ते भेटणार का भेटणार नाहीत, शरद पवारांची भूमिका काय आहे. कालच अमोल कोल्हे यांनी सांगितलं होतं की
हा चित्रपट जेव्हा मी केला, तेव्हाच मी सांगितलं होतं, केव्हा किंवा त्यानंतर सांगितलं होतं, की असा-असा मी चित्रपट केलेला आहे. त्यात अशी-अशी भूमिका नथुराम गोडसेची मी भूमिका केलेली आहे. असं मी सांगितलं होतं, असं अमोल कोल्हेनी काल एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं. आणि माझंही स्पष्ट भूमिका अशी आहे, की कलावंताला कुठल्याही चित्रपटात काम करण्याचं स्वातंत्र्य. मी असं म्हणेन उलट, की नथुराम गोडसे असो किंवा आपण असे खलनायक बघू. अगदी पुराण काळातले खलनायक असतील किंवा नंतरच्या काळातले खलनायक. समजा रावणाचं कॅरेक्टर रावणाचं कॅरेक्टर करण्यामध्ये गंमत आहे मोठी. कलाकाराला आव्हान आहे. जरासंध असेल, कंस असेल, दुर्योधन असेल, हे जे सगळे कॅरेक्टर्स आहेत, त्यामध्ये खूप गुंतागुंत आहे, खूप मजा आहे. नायकापेक्षा अनेकदा खलनायक साकारण्यामध्ये खूप चॅलेंजिंग असतं, असं अनेक नायक सुद्धा म्हणालेले आहेत. त्यामुळे अमिताभ बच्चन पासून अनेकांनी, शाहरुख खान, डर वगैरे सारखे चित्रपटात काम केलं. किंवा आपण बघू की प्राण सारख्या कलावंतांनी काम केलं होतं. पूर्वीच्या काळामध्ये चंद्रमोहन हा बाबूराव पेंढारकर असे अनेक खलनायक जे होते, त्यांनी सांगितलं की खलनायक म्हणून काम करण्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे कंगोरे असलेल्या भूमिका आम्हाला मिळतात. नायकाचं काम असेल हिंदी सिनेमाच्या किंवा कमर्शियल मराठी सिनेमाच्या किंवा कुठल्याही कमर्शियल सिनेमाच्या साच्यातली भूमिका असते. या उलट अशा चरित्र भूमिका असतील किंवा खलनायकाच्या भूमिका असतील, त्यामध्ये त्या भूमिका करण्यासाठी सुद्धा मजा वाटते, आनंद मिळतो, समाधान मिळतं, असं अनेक कलावंत सांगतात. गुड्डी या चित्रपटामध्ये एक दृश्य आहे. तुम्हाला आठवत असेल, की त्यामध्ये जया भादुरी सेटवर येते धर्मेंद्रला भेटण्यासाठी म्हणून. तिला धर्मेंद्रची ती फॅन असते. त्यावेळी धर्मेंद्र आणि प्राण हे एकमेकाशी गप्पा मारत असतात. ते जया भादुरीला आवडत नाही. आणि ती ते धर्मेंद्रला सांगते, की "तू त्या प्राणपासून सावध राहा." तेव्हा धर्मेंद्र खळखळून हसतो आणि म्हणतो, "अगं, तो सिनेमातला खलनायक आहे, प्रत्यक्षात खूप चांगला आहे. त्याचं घड्याळ मला आवडलं, ते मला त्याने ताबडतोब दिलं." असा तो प्राण आहे. आणि खरोखरीच अनेक खलनायक हे जीवनामध्ये हे सज्जन माणसं असतात. अगदी प्रेम चोपडापासून अनेक, अनेक माणसं. पण मुद्दा असा आहे, की अमोल कोल्हेने हे काम करावं की करू? आता जर नुसतं आपण म्हटलं, करायलाच पाहिजे. गोडसेचं कॅरेक्टर जे आहे, ते करण्यासारखं कॅरेक्टर आहे, की इतक्या मोठ्या महात्म्याला, इतक्या मोठ्या माणसाला मारावं, असं का वाटलं त्याला? त्याच्या मनातली काय काय मनातल्या काय भावना होत्या? एवढं क्रौर्य त्याच्यामध्ये आलं कुठनं? की एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस होता. एक छोटासा पेपर चालवत होता. त्याच्या डोक्यामध्ये हे जहर कशामुळे आलं? कशामुळे भिनलं जहर? इतका द्वेष गांधीजींचा, एका धर्माचा, एका कम्युनिटीचा द्वेष त्याच्या मनात का? हा प्रश्न आहे. आणि म्हणून हे कॅरेक्टर म्हणून अभिनीत करण्यामध्ये एक आव्हान आहे. आणि आपण गांधीजींच्या जीवनावरती अनेक चित्रपट आले. आता जो गांधींचा जो चित्रपट, गांधी हा चित्रपट होता. तुम्हाला आठवत असेल, जो अटेनबरोनी जो गांधी केला, त्याच्यामध्ये हर्ष नय्यर यांनी ती भूमिका केली होती, नथुरामची भूमिका केली. आपल्याला आठवत असेल नथुरामची भूमिका. आणि जीनांची भूमिका केली होती अलेक पदमसी यांनी. आता कोणी असं म्हणेल, की जीना यांनी फाळणी जिनांमुळे फाळणी झाली. जिनांमुळे पाकिस्तानची निर्मिती झाली. जिना हे आपले शत्रू आहेत. पण जिनांचं कॅरेक्टर काय करता तुम्ही? अलेक पदमसी हे देशाचे शत्रू आहेत असं कोणी म्हणू शकेल? अलेक पदमसी आता हयात नाहीत आपले. पण अशी अशी भूमिका घेणं हास्यास्पद आहे, बालिश आहे. कुठलाही कलावंत कुठलीही भूमिका स्वीकारू शकतो. रामन राघव याच्यावरती चित्रपट आला. तर रामन राघवने अनेक माणसं मारली. ते कॅरेक्टर्स करायचं नाही. पण कुठलाही चित्रपट असेल, नाटक असेल, मालिका असेल, त्याच्यामध्ये संघर्ष हा एक महत्वाचा बिंदू असतो. संघर्षच नसेल, तर नायकाचं नायकत्व उजळून निघत नाही. 2 कॅरेक्टर्स असलीच पाहिजे. संघर्ष, वाद, मतभेद असले तरच त्या कथेला एक मजा येते आणि कथेमध्ये चांगल्या गोष्टी सुद्धा सांगता येतात. वाईट जर समोर असेल,
तर वाईटाच्या समोर सत्याने असत्यावरती विजय कसा मिळवला हे दाखवत आहेत. तिथे असत्यच नसेल, वाईटच नसेल, खोट्या गोष्टीच नसेल, दुष्टपणा नसेल, तर त्याच्यामध्ये कुठचंच नाट्य नाहीये, चढ उतार नाहीये. त्यामुळे कोणीही लेखक, नाटककार, कादंबरीकार, चित्रपट पटकथा लेखक तुम्हाला सांगेल, की अशी कॅरेक्टर्स लिखाण त्याचं करणं आणि पडद्यावरती किंवा नाटकात किंवा मालिकेमध्ये सादर करणं हे आव्हानात्मक असतं. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या या भूमिकेचं मी म्हणजे या भूमिकेचं स्पष्ट शब्दात मी त्याचं समर्थन करतो. आता मी तुम्हाला दुसऱ्या काही गोष्टी सांगतो, की ही गोष्ट अशी फक्त सरळ, साधी आणि सोपी नाही. आता मी या अमोल कोल्हेंची जी भूमिका आहे त्याला मी पाठिंबा देते, की त्यांना स्वातंत्र्य आहे कुठलीही काम करण्याचं. आणि ते असं म्हणाले, की 2017 मध्ये ते राजकारणातच नव्हते किंवा सक्रिय राजकारणात नव्हते. शिवसेनेत असले तरी समजा कला शाखा वगैरे ते बघत असतील. पण सक्रिय राजकारणात ते नव्हते. ते समर्थनीय आहे. म्हणजे राष्ट्रवादीचा त्याच्याशी काहीच संबंध नव्हता. त्यांनी या ही भूमिका करण्याची. परंतु मी असं म्हणेन, की त्यानंतर म्हणजे ते खासदार झाले बघा 2019 साली खासदार झाले राष्ट्रवादी काँग्रेस. ते काय म्हणतात ते बघा. ते असं म्हणाले म्हणजे त्यांनी असं सांगितलं मला ते स्पष्ट त्यांचं वाक्य सांगायचं, की मुळात मी माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात नथुरामच्या उदात्तीकरणासंदर्भात किंवा गांधी हत्येच्या समर्थनार्थ कधीही भूमिका घेतली नाही. माझं असं म्हणणं आहे, की अमोल कोल्हेंनी समर्थनार्थ भूमिका घेतली नाही हे ठीक आहे. त्यात काही आश्चर्य नाही. कोणी घेताच कामा नये. नथुरामचं समर्थन कोणी करताच कामा नये. आज धर्मसंसदेमध्ये तथाकथित धर्मसंसदेमध्ये जे विद्वेषी लोक आहेत, जे विशिष्ट विचारसरणीचे हिंदुत्ववादी, कट्टरपंथी हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक जे उत्तर प्रदेशात, उत्तर भारतात असेल ठिकठिकाणी ज्या प्रकारचं विष पसरवत आहे, त्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही. ते करणं हा सुद्धा गुन्हा आहे एक प्रकारचा. पण तरी सुद्धा अशी कृत्य वाढत आहेत. एका साध्वी म्हणवणाऱ्या महिलेने, हिंदुत्ववादी महिलेने गांधीजींच्या पुतळ्याला गोळ्या घातल्या आणि तो व्हिडिओ व्हायरल केला आपल्याला माहिती. प्रज्ञा सिंह साध्वी काय म्हणाला ते आपल्याला माहिती आहे. नथुराम गोडसेचे पुतळे ठिकठिकाणी कसे उभारण्यात आले. काही ठिकाणी मंदिरं झाली. तेव्हा ही विचारसरणी देशामध्ये आहे आणि आज जे मंडळी सत्तेत आहे त्याच्यामुळे या सगळ्याला एक प्रकारचं प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळतंय. संरक्षणही मिळतंय प्रत्यक्षपणे. त्यामुळे हे केवळ भाबडेपणाने काही बोलण्यासारखं नाही याच्यावर. ही गुंतागुंत सुद्धा समजून घेतली पाहिजे. म्हणजे अमोल कोल्हेनी सुद्धा हे वातावरण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, की समर्थनाची किंवा उदात्तीकरणाची भूमिका त्यांनी घेतली नाही. आणि कलाकार म्हणून म्हणजे ते कलाकार आहेत किंवा त्यांना त्यांचे राजकीय विचार भिन्न आहेत असं ते म्हणाले. पण त्यांनी असं म्हणायला पाहिजे होते. माझी अशी अपेक्षा होती अमोल कोल्हेंकडनं, की गोडसेच्या उदात्तीकरणाची बद्दलचा प्रश्नच नाही करण्याचा किंवा गांधी हत्येच्या समर्थनाचा भूमिका नाही. गांधीजींच्या हत्येचं समर्थन करण्याचा धिक्कार करण्याची, त्यांना विरोध करण्याची, प्राणपणाने विरोध करण्याची, त्या विचारांशी रस्त्यावरची किंवा विचाराने लढाई करण्याची भूमिका माझी आहे. अशी ठाम भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे. ती ठाम भूमिका अमोल कोल्हेंनी घेतली. म्हणजे ते असं म्हणतात, की उदात्तीकरण मी केलं मी काही उदात्तीकरणासंदर्भात मी भूमिका घेतली नाही. गांधी हत्येच्या संदर्भात भूमिका घेतली नाही. असं ते म्हणाले. आणि त्याच वेळी मी हे सांगतो, ते ज्या शिवसेनेमध्ये होते, त्या शिवसेनेने आता शिवसेनेची भूमिका बदलली गेल्या म्हणजे 2019 नंतर तर आमूलाग्र बदलली. परंतु शिवसेनेने प्रज्ञा सिंह यांच्या वाटेवरती फुलं उधळलेली होती हे आपल्याला माहिती असेल. प्रज्ञा सिंह यांनी. आपण लक्षात घ्या. फुलं उधळलेली होती. त्यावेळी त्यांची भूमिका काय होती शिवसेनेची बघा. आक्षेपार्ह भूमिका होती. आक्षेपार्ह कृत्य शिवसेनेने केलं. आता शिवसेनेने मवाळ, सेक्युलर अशा प्रकारची भूमिका घेतली आणि मी त्याचं स्वागतच केलं. पण या गोष्टी होत्या हे नाकारता येणार नाही. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की काय नेमकं झालेलं होतं. आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, की मी तुम्हाला गोडसे सांगतो आणि मी तुम्हाला सांगितलं, की गांधीजींच्या जीवनावरती अनेक चित्रपट आले. त्याप्रमाणे एका चित्रपटामध्ये
अनुपम खेरनी सुद्धा भूमिका केली होती. एका चित्रपटामध्ये उत्कृष्ट सिनेमा कमला हसन, ज्याच्यामध्ये हिंदुत्ववादी विचारसरणी कशी आहे हे सुद्धा त्या चित्रपटात दाखवलं. हे राम हा चित्रपट चांगला सिनेमा होता कमला हसनचा. आणि त्याच्यामध्ये तुषार गांधींची छोटीशी भूमिका केली आणि त्यामध्ये शरद पोंक्षे यांनी नथुरामची भूमिका केली होती. हे आपण लक्षात घ्या. म्हणजे अनेक लोकांनी हे केलेलं होतं. तसंच अलीकडच्या काळात एक कॉन्ट्रोव्हर्सी झाली. 2 झाल्या कॉन्ट्रोव्हर्सीज. एक ती वरण भात लोणचं हे जयंत पवार यांच्या कथेवरती हा जो चित्रपट आला, त्यामध्ये त्या चित्रपटाचं त्यामध्ये त्या कथेचं मूळ विकृतीकरण करण्यात आलं आणि संपूर्ण धंदेवाईक पद्धतीने पूर्णपणे वाट लावली त्या कथेची, अशा प्रकारची टीका झाली हे आपल्याला माहिती. मूळ जयंत पवार यांच्या कथेची. पण काही दिवसांपूर्वी म्हणजे 2 ऑक्टोबर या दिवशीच महेश मांजरेकर यांनी गोडसे या सिनेमाची घोषणा केली. आता महेश मांजरेकर आपल्याला माहिती आहे की महेश मांजरेकर हे कमर्शियल सिनेमावाले आहेत. आणि हे कमर्शियल सिनेमाच्या आणि सिनेमावाल्यांचा गोतावळा असतो आणि विशेषतः जे कलावंत असतात, त्यापैकी अनेक जण त्यांची चमचेगिरी करण्यामध्ये गुंतलेले असतात. महेश मांजरेकर आणि महेश मांजरेकर म्हणजे कोणत्याही मराठी चित्रपटांचा एक तारणहार अशा प्रकारची इमेज त्यांनी एक स्वतःची करून घेतली. ठीक आहे, जी काय असेल. पण 2 ऑक्टोबरच्या दिवशीच गोडसे ही फिल्म अनाउन्स करून त्यांनी शॉक दिला लोकांना. टीका झाली त्यांच्यावर, की हे काय म्हणून? की गोडसे हे फिल्म तुम्ही याचा अर्थ 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी ही फिल्म अनाउन्स करणं. महेश मांजरेकर म्हणतील की याच्यात धक्कातंत्र आहे. लोक बघतील म्हणजे सिनेमाची चर्चा होईल त्याच्यामुळे. पण याच्यामध्ये या देशातल्या सर्वसामान्य लोकांच्या भावनेचा, केवळ गांधीवाद्यांचा म्हणत नाही किंवा केवळ पुरोगाम्यांचा, उदारमतवाद्यांचा, लोकशाहीवाद्यांचा नाही. सर्वसामान्य माणसाच्या भावना, ज्या माणसाला राष्ट्रपिता म्हणतात, त्या राष्ट्रपित्याची हत्या करणार नथुराम गोडसे याच्यावरच्या सिनेमाची घोषणा 2 ऑक्टोबरला करावी का? मला हे मान्य नाही. मला हे मान्य नाही. थोडंसं लोकांच्या भावनांचाही विचार केला आणि ही भूमिका म्हणजे गोडसे हा सिनेमा करण्याचा त्यांना पूर्णपणे अधिकार. त्याला त्याच्याबद्दल मी म्हणत. पण एक कलावंत म्हणून सुद्धा त्यांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. पण तो त्यांनी विचार केला नाही. ते कमर्शियल प्रोड्युसर, डायरेक्टर आहेत, ॲक्टर आहेत. त्यामुळे ते काय करतील ते करतील. त्याच्याबद्दल जास्त बोलायचं नाही मला. परंतु मी असं म्हणतोय तुम्हाला, की अशा प्रकारच्या गोष्टी सातत्याने होत असतात. आता शरद पोंक्षे ज्यांनी नथुराम गोडसेवरती जे नाटक आलं, त्याचे अनेक प्रयोग त्यांनी. तर शरद पोंक्षे हे पूर्णपणे हिंदुत्ववादी आणि आहेत. नथुरामवादी विचारांचे समर्थक ते आहेत. पण तरी सुद्धा त्यांना नाटक करण्याचा अधिकार असला पाहिजे. पण त्यावेळी मला वाटतं काँग्रेसवाल्यांनी त्यावेळी माझ्या आठवणीप्रमाणे शिवाजी मंदिरच्या बाहेर निदर्शनं केलेली होती. त्यावेळी सुद्धा मी याचा विरोध केला होता, की शरद पोंक्षे असेल, कोणी असेल त्यांना नाटक करण्याचा अधिकार आहे नथुरामवर. आता उदात्तीकरण केलं असेल, ठीक आहे, उदात्तीकरण करा तुम्ही त्याच्यात जे काही केलं असेल ते. ते उदात्तीकरण त्यात त्यात केलं होतं. अनेक प्रयोग झाले त्याचे. पण लोकशाहीने तो त्यांना अधिकार दिला. हे स्वतः गांधीजींनी सुद्धा सांगितलं असतं, की ठीक आहे, माझे विरोधक आहेत ना, बोला तुम्ही. काय दाखवायचं ते दाखवा, लिहा, काही करा. तो त्यांचा अधिकार आहे. तुषार गांधी यांनी सुद्धा या सांगितलेलं आहे, की अमोल कोल्हेंना कुठल्याही अशा प्रकारच्या सिनेमात काम करण्याचा अधिकार आहे, असं ते म्हणाले. तुषार गांधी हे अतिशय हो, गांधीजींच्या घराण्यातलेच आहेत ते. पण तसाच विचार घेऊन ते अनेक गोष्टी आणि अनेक प्रकारचं काम करतात. आणि कधीही बेतालपणे वक्तव्य करत. त्यांनी अतिशय संयतपणे या गोष्टीची प्रतिक्रिया दिली. आता मला जे सांगायचंय ते वेगळं आहे, जे अतिशय महत्वाचं आहे. आता शरद पोंक्षेंचं नाव निघालं म्हणून सांगतो, की शरद पोंक्षे काय म्हणाले, की गब्बर सिंग हे कॅरेक्टर शोलेमध्ये आहे. हं. आता ते कॅरेक्टर असूच नाही का? त्या कॅरेक्टरमुळे काही समाजामध्ये गब्बर सिंग निर्माण झाले, त्याचप्रमाणे नथुराम निर्माण झाले का त्याच्यानंतर? तर हे त्यांचं आर्ग्युमेंट पूर्णपणे फसवं आणि चुकीचं आहे. कारण शोलेमध्ये गब्बर सिंग हा कोण आहे? तो हिरो म्हणून दाखवलाय, तो व्हिलन दाखवलाय आणि त्याचा निपात होतो. अशा अनेक चित्रपटामध्ये खलनायकाचा निपात.
पण ज्या चित्रपटामध्ये एखाद्या कॅरेक्टरचं उदात्तीकरण केले, हा खरा प्रश्न. हू किल्ड गांधी? व्हाय आय किल्ड गांधी? या OTT चित्रपटात किंवा काय मालिका असेल, जे काय असेल, त्याच्यामध्ये गांधीजींच्या खुन्याचं उदात्तीकरण करण्यात आलंय का? हा खरा प्रश्न आहे आणि तो विचारणं आवश्यक आहे. आता एक गोष्ट अशी सांगायला पाहिजे, की अमोल कोल्हे यांनी असं म्हणायला पाहिजे, की हा जो चित्रपट आहे, त्याच्या ट्रेलरवरनं जितेंद्र आव्हाड म्हणाले, की म्हणजे त्यात उदात्तीकरण झालं असं दिसतंय. ट्रेलरवरनं कोणालाही तसं वाटू शकतं. आणि व्हाय आय किल्ड गांधी हे जे आहे टायटल, त्याच्यावरून स्पष्ट होतं, की ही गोडसेची भूमिका आहे. गोडसेची साईड या सिनेमात दाखवली. आणि आता मी जे सांगतो ते अतिशय महत्वाचं. आता अमोल कोल्हे काय म्हणाले, की मी जेव्हा हा सिनेमा केला, तेव्हा मी राष्ट्रवादीमध्ये नव्हतो आणि माझी विचारसरणी एक प्रकारे ते सांगतायत, की माझी विचारसरणी मी गांधीवादी आहे थोडक्यात. त्यांच्या काही लोकांनी सांगितलं, की अमोल कोल्हे गांधीवादी. आता अमोल कोल्हे गांधीवादी आहेत का नाही हे तेच सांगू शकतील. मला माहित नाही. पण काही समर्थक त्यांचे म्हणतील, ठीक आहे, जे काही असतील ते असतील. त्यांना त्यांच्या विचार बाळगण्याचा अधिकार आहे. परंतु हा चित्रपट कोणी केलाय त्याचा मी शोध घेतला. कोणी केलाय तो चित्रपट? म्हणजे मी खूप शोध घेतला. त्याच्यामध्ये मला असं दिसलं, जी नावं दिसतायत त्यानुसार अशोक त्यागी. अशोक त्यागी हे त्याचे एक प्रोड्युसर आहेत, एक डायरेक्टर आहेत. 2 नावं मी घेतलीत आणि एक कल्याणी सिंग. आता अशोक त्यागी यांनी काय सिनेमे केलेत ते बघा. ते अशोक त्यागी म्हणजे हेच असावेत असा माझा अंदाज आहे. पण दुसरा अशोक त्यागीची माहिती Googleमध्ये मिळत नाही किंवा कुठल्याही याच्यामध्ये साइट्सवरती ती माहिती नाही. रॉकिंग दर्दे डिस्को, रिटर्न ऑफ ज्वेल थीफ हा खडतूस चित्रपट होता अतिशय. सुरखिया, अंधेर गर्दी या चित्रपटांची नावं सुद्धा तुम्ही ऐकली नसतील. एकापेक्षा एक टुकार आणि फडतूस सिनेमे आहेत. आता कल्याणी सिंग यांनी कोणकोणते सिनेमे त्यांची नावं आहेत त्याच्यावर. कृष्ण अवतार, क्रांती क्षेत्र, राजा भैय्या आणि गहरी हे कुठले चित्रपट आहेत? हे कोणाला माहिती आहे सिनेमे. पण यांनी असे सिनेमे हे काढलेत हे आपण लक्षात. म्हणजे त्यांचं रेकॉर्डवरती हे सिनेमे आहेत. त्यामुळे हे कोणीही पतितयश चित्रपट निर्माते किंवा दिग्दर्शक असे काही. आता या चित्रपटामध्ये नथुरामचं उदात्तीकरण आहे का? आहे असं शंका ट्रेलरवरनं येते. पण त्याच्या पलीकडे जी मी माहिती बघितली, त्यामध्ये बघा काय काय सांगितलंय त्या सिनेमाच्या मी जी माहिती मिळवली त्याच्यात. नथुरामचं जे लीगल स्टेटमेंट आहे, हं, त्याचं पिक्चरायझेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि अ, त्याचं एक पुस्तक झालं. नथुरामची जी साक्ष झाली 4-4.5 तास. त्याच्यावरती एक पुस्तक तयार. शिवाय आपल्याला एक माहिती आहे, की कपूर कमिशन गांधी हत्येच्या प्रकरणात नेमण्यात आलेलं होतं कपूर कमिशन आणि त्या रिपोर्टच्या चॅप्टर 12 मधले जे काही परिच्छेद आहेत, पहिल्या 10 मिनिटामध्ये एक कॉमेंटरी या OTTवरच्या या व्हाय आय किल्ड गांधी याच्यामध्ये पहिली 10 मिनिटं कॉमेंट आणि त्या कॉमेंटरीमध्ये या रिपोर्टचे काही परिच्छेद दाखवण्यात आले. कपूर कमिशननी काय फाइंडिंग्स होते त्याच्यातले काही परिच्छेद दाखवण्यात आणि पुढे उरलेले 35 मिनिटं हे नथुराम गोडसेचं स्टेटमेंट जे आहे, त्याची बाजू त्यांनी जी काही सांगितली असेल, ती बाजू त्याच्यापुढे मांडण्यात येते. हा चित्रपट म्हणजे असा आहे, म्हणजे नथुरामची बाजू मांडणार, की मी गांधीजींना का मारलं? असं तुम्हाला आठवत असेल, की काही वर्षांपूर्वी मला आठवतंय, की नथुराम गोडसेनी जी काही साक्ष दिली त्याचे एक ऑडिओ मला वाटतं ऑडिओ क्लिप त्याची व्हायरल झाली आणि ती ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या म्हणजे नथुरामचे गोडवे गाणारे या व्यक्ती आज समाजात ठिकठिकाणी प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात असेल आणि आता त्या फोफावत चाललेल्या आहेत. भारताचं सेक्युलर ढाचा नष्ट करण्यासाठी या प्रवृत्ती फोफावत चाललेल्या आहेत. एकीकडे म्हणायचं की गांधीजी आमचे आदर्श आहेत. दुसरीकडे घरात बसून म्हणायचं की गोडसे आमचे आदर्श आहेत. म्हणजे एकाच वेळी गांधीजी आणि गोडसे
अशा प्रकारचे ढोंगी लोक आज सत्तास्थानी आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हा मामला दिसतो तसा सरळ आहे. तर त्या पुढे काय म्हटले बघा, या सिनेमाच्या जी माहिती आहे त्या सिनेमाची, what the film reveals has been systematically suppressed since Nathuram Godse was hanged. म्हणजे नथुरामला फाशी दिल्यापासून इतक्या काळामध्ये पण ज्या गोष्टी लपवण्यात आल्या होत्या त्या आता आम्ही याच्यामध्ये असं दाखवतोय. And it gives a radically alternative perspective to look at the history of the 20th century of India. म्हणजे त्यांनी म्हटलंय की रॅडिकली अल्टरनेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह आम्ही टाकतोय. म्हणजे काय, गोडसे गोडसेला काय म्हणायचं होतं, गोडसेची बाजू काय आहे, गांधीजींचा वध केला असं म्हणणारे हे जे लोक आहेत, हत्या म्हणायला पाहिजे, वध म्हणतात अजूनही अनेक जण. ही जी गोसेवादी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तींना बळ देणारा हा सिनेमा आहे का? म्हणजे यामध्ये सिनेमामध्ये त्या याच्या सिनेमाची माहिती जी दिलेली आहे स्पष्ट म्हटलंय की आत्तापर्यंत जे दाबून ठेवलेलं होतं, म्हणजे काय दाबून ठेवलं होतं की गोडसेची बाजू दाबून ठेवली होती तुम्ही. ती गोडसेची बाजू आम्ही आणि रॅडिकली अल्टरनेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह टू लुक ॲट द हिस्ट्री, इतिहासाकडे बघण्याचा पर्यायी दृष्टिकोन, क्रांतिकारक दृष्टिकोन. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की गांधी नेहरूंनी जो काही दृष्टिकोन, गांधी नेहरूंचे गोडवे तुम्ही गाता ना, जे पुरोगाम्यानो किंवा सेक्युलर वाद्यानो अशी शिवी म्हणून देतात. त्यांनी चुकीचा इतिहास सांगितला, आम्ही खरा इतिहास सांगतोय. तो खरा इतिहास काय आहे की तो गांधी आणि नेहरूंनी भारताची वाट लावली असं यांना सांगायचं. असं गोडसेचं म्हणणं होतं आणि ते सांगण्याचा या सिनेमामध्ये त्याचा हेतू आहे की हा दृष्टिकोन गोडसेचा मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे सिनेमाच्या जी माहिती दिलेली आहे सिनेमाची त्यामध्येच म्हणण्यात आलेलं आहे. हे प्रोड्युसर डायरेक्टर शिवाय कोण म्हणू शकते, त्यांनीच सांगितलेलं आहे आणि त्याच दृष्टिकोनानं हा चित्रपट चित्रित केला असणार. मग अमोल कोल्हे जे म्हणताय की मी भूमिका केली आणि उदात्तीकरण करण्याचा मी कधी प्रयत्न केला, तुम्ही नसाल प्रयत्न केला, पण या सिनेमात प्रयत्न केलाय का? तुम्ही राष्ट्रवादीत तेव्हा नव्हतात, राजकारणात नसाल, पण एखादी भूमिका, चॅलेंजिंग भूमिका, मी पहिल्यांदा सांगितलं की आव्हानात्मक भूमिका घ्या, पण ती भूमिका घेताना स्क्रिप्ट काय, संवाद काय आपण बघतो ना, की एखादी गोष्ट जेव्हा सांगतो आपण, समजा नथुरामची गोष्ट सांगायची, यदी फडक्यांनी नथुरामायण हे पुस्तकच लिहिलं होतं आणि अक्षरशः गोडसेवाद्यांना त्या डोळ्यात अंजन घातलं. हा गोडसेवाद काय आहे, किती बदमाशी आहे त्या गोडसेवादाच्या नावाखाली, ते सगळं यदी फडक्यांनी सांगितलं. पण तुम्हाला गोडसेची बाजू सांगून त्याचं उदात्तीकरण करायचं आहे असं या सिनेमाच्या प्रोड्युसर, डायरेक्टर किंवा ज्या कोणी माहिती दिलेली आहे त्याच्यावरनं स्पष्ट दिसतं, ट्रेलरवरनं असं दिसतं. मग मी केवळ भूमिका केली आहे, तुम्ही भूमिका केली आहे कोणी, डॉक्टर तुम्ही भूमिका केली आहे, भूमिका करण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण जर असं कोणी म्हटलं की एक संवेदनशील कलावंत म्हणून, कलावंत म्हणू शकतो की एखादा, आता महाभारतामध्ये दुर्योधनाचं कॅरेक्टरच संपूर्ण उदात्तीकरण केलं जात नाही. आता कर्ण आहे, कर्णाला व्हिलन म्हणून काही जणांनी अनेक वर्ष लिहिलं, दुसरी बाजू सुद्धा त्यांनी सांगितली. पण नथुराम गोडसेची गोष्ट वेगळी आहे. महात्मा गांधी हे वास्तवात हयात होते. या देशाची जडणघडण जी आहे ती गांधीजींच्या दृष्टिकोनातून आली. राष्ट्रपिता आपण म्हणतो. त्या माणसाची हत्या ज्यांनी केली, त्याची बाजू दाखवा. त्याच्यामुळे त्याच्या मनातली गुंतागुंत असेल, खळबळ असेल, ते सगळं दाखवा. पण अल्टिमेटली त्याची बाजू योग्य आहे. तीच चांगली आहे आणि आत्तापर्यंत जे तुम्ही गांधीजी किंवा नेहरू किंवा जे बाकी लोक सांगत होते ते सगळं चुकीचा इतिहास आहे. ते चुकीच्या गोष्टी आहेत. त्यामुळे भारताची वाट लागली. असं जे गोडसेवादी सांगताहेत, ते तुम्हाला ठळकपणे या चित्रपटातनं मांडायचं असेल, तर अमोल कोल्हे एक संवेदनशील कलावंत म्हणून तुम्ही राष्ट्रवादीत असा नसा. तुम्ही ही भूमिका स्वीकारताना 10 वेळा विचार करा. असं माझं स्पष्ट मत.
तुम्हाला स्वीकारण्याचा अधिकार आहे. पण ती भूमिका करताना तुम्ही 10 वेळा विचार करायला पाहिजे होता, की तुम्ही डायरेक्टरला विचारलं पाहिजे होतं, हे काय आहे? हा अँगल काय आहे? रिचर्ड अटेनबरो यांनी गांधीजी चित्रपट कसा बनवला तुम्ही बघा. श्याम बेनेगल यांनी सुद्धा गांधीजींवरती काम केलेलं होतं. अनेक महनीय कॅरेक्टर्स वरती सिनेमे बनलेले. हिटलर दी ग्रेट डिक्टेटर मध्ये हिटलरची टिंगल केली संपूर्ण. उद्या हिटलरचं उदात्तीकरण त्यांनी केलं असतं, तर चॅप्लिनला लोकांनी त्याबद्दल महान म्हटलं असतं. ग्रेट डिक्टेटर मध्ये 1940 चा सिनेमा, ज्यावेळी दुसरं महायुद्ध नुकतं सुरू झालं होतं, त्यावेळी हे चॅप्लिनने धाडस केलं. किंवा मी असं म्हणेन की मुसोलिनी असेल किंवा मिलोसेनिविच, पोल पॉट, सद्दाम हुसेन, गद्दाफी, हे क्रूर कर्मा, हे जे हुकुमशहा, हे जे सगळे होते, ज्यांनी काही थोड्याफार चांगल्या गोष्टी केल्या असतील त्यांच्या कारकिर्दीत, पण वाईट एक खूप खूप गोष्टी केल्या. हिंसाचार केला. पोल पॉटनी तर संपूर्णपणे हिंसाचार केला. लाखो लोकांना ठार मारलं. अशा अनेक ठिकाणी सुदान सारख्यापासून अनेक ठिकाणी असे हुकुमशाही, लष्करशहा आहेत. ते सगळं दाखवताना, तो काळा इतिहास दाखवताना किंवा त्याच्यामधनं कथा कादंबरी असताना, तुम्ही त्या हुकुमशहाचं, निर्दयी हुकुमशहाचं गुणगौरव करणार का? हा करा. आणि या मी सांगितलं त्यापैकी अनेकांवर अनेक चित्रपट झाले. पण कुठेही अशा प्रकारचं चित्रण झालं नाही. तेव्हा हे चित्रण करताना कशाप्रकारे केलं जातंय? स्क्रिप्ट प्रकारे लेखकांनी कशाप्रकारे कॅरेक्टर लिहिले. आता औरंगजेब असेल, औरंगजेब मामा पेंडसेने औरंगजेब साकारला होता. कितीतरी नटाने औरंगजेब साकारलेला. भालजी पेंढारकरांचे सिनेमा सुद्धा तुम्हाला दिसू शकतो किंवा औरंगजेब असेल, अफजल खान असेल, बाकीचे लोक असतील. ती भूमिकाच कोणी करता कामा नये असं मी म्हणणार. पण त्या कॅरेक्टर लिहिलंय कसं? आता अल्लाउद्दीन खिलजी, हे अलीकडे एक चित्रपट आला होता, त्यामध्ये ते कॅरेक्टर होतं. तर ते कशाप्रकारे त्यामध्ये अल्लाउद्दीन खिलजी दाखवलेला होता हे आपण बघा. तो उद्या अल्लाउद्दीन खिलजीने संपूर्ण भारतामध्ये सुवर्णयुग आणलं असं कोणी म्हटलं, तर ते पटणारच नाही. त्याच प्रकारे अमोल कोल्हे यांनी जो युक्तिवाद केलेला आहे, थोडासा फसवा आहे. शरद पवारांनी त्यांना समर्थन दिले. ठीक आहे, काही त्यांची भूमिका असेल, काही असेल. पण अमोल कोल्हे, तुम्ही ही भूमिका स्वीकारताना निर्माता कोण आहे, दिग्दर्शक कोण आहे, त्याचा लेखक कोण आहे, त्याचं कंटेंट काय हे बघितलं होतं का? ते तुम्ही बघितलं नसेल, ते एक कलावंत म्हणून मी असं म्हणेन की तुम्हाला बघा, डॉक्टर लागूनी सुद्धा घेराई सारख्या एका चित्रपटामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं अंधश्रद्धाच थोडी दाखवण्यात आली. ते कॅरेक्टर करावं की करू नये असा वाद झाला होता. अनेक अनेक डॉक्टर लागू असतील किंवा नसिरुद्दीन शाह असेल, ओम पुरी असतील, हे मोठे जे कलावंत आहेत, ते कुठलीही भूमिका स्वीकारताना सामान्यतः त्या भूमिकेचा अभ्यास करतात. मूळ लेखक कोण आहे, ते बघतात आणि सगळा इतिहास जो आहे, एखादा भूमिका करतात, सगळ्या इतिहासाचं नीट वाचन करतात आणि मग ती भूमिका साकारतात. मला आठवते की श्याम बेनेगलांच्याकडे ज्यांनी काम केले त्या कलावंतांनी असं सांगितलं की ते ऐतिहासिक किंवा एखादं प्रत्यक्षातलं कॅरेक्टर करायचं असताना ते सरळ सांगायचे की सगळं वाचून येतो बाबा आणि मग तयारी करून ये. काय तुला ते सगळी पुस्तकं वाच. 50-50 पुस्तकं वाचली लोकांनी, कलावंत. तसा अभ्यास तुम्ही याचा केला होता का? मुळात प्रोड्युसर कोण आहे? डायरेक्टर कोण आहे? काय कोण टुकार लोक आहेत का ती? हेही बघायला पाहिजे होतं ना. स्क्रिप्ट काय आहे? ते न बघता जर तुम्ही हा सिनेमा स्वीकारला असता असेल आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावरचा, मग त्याच्यामध्ये तुमचा कॅज्युअल अप्रोच दिसतो का? भूमिका स्वीकारताना 10 वेळा विचार करायला लागतो अशा भूमिका स्वीकारताना. तो न करता तुम्ही तो चित्रपट स्वीकारला होता का? हा प्रश्न आहे ना. आणि मी तुम्हाला या निमित्ताने डॉक्टर कोल्हे सांगतो, की
मी तुमच्या स्वातंत्र्याचं पूर्णपणे समर्थन करतो. तुमची भूमिका जी आहे पहिल्या टप्प्यात सांगितली भूमिका पूर्णपणे तुमचं समर्थन केलं. पण ही भूमिका तुम्ही स्वीकारण्यापूर्वी 10 वेळा विचार करायला पाहिजे होता. आणि ती भूमिका म्हणजे अशा प्रकारे जर लिहिली असेल तर ती भूमिका घ्यायला नको की असं आता मी सांगतो. ही माझी टोटल भूमिका आहे. आता दुसरी गंमत सांगतो आणि हा व्हिडिओ संपवतो. शरद पवारांनी तुम्हाला सपोर्ट केलाय यामध्ये. आता याच्यावरनं काही काँग्रेसवाल्यांची टीका केली म्हणजे हुसेन दरबाई वगैरे त्यांची भूमिका आहे की ही भूमिका घ्यायला नको होती. आणि मी माझी भूमिका तुम्हाला सांगितली काय आता. याच्यावरनं बरंच रामायण सुरू होईल आणि 2 दिवसात ते सगळं संपेल. मग सिनेमावरती बंदी आणायची मागणी होईल वगैरे, वगैरे जे काही व्हायचं असेल ते होईल. पण या सिनेमाचा जो काही विरोध करायचा असेल तो सनदशीर मार्गानेच करायला पाहिजे. तो कुठल्याही हिंसात्मक मार्गाने करता कामा नये कारण काँग्रेसवाल्यांना ही सवय. केवळ भाजपला शिव्या देऊन चालणार नाही. हिंदू सरकार हा चित्रपट जेव्हा आला आणि त्याच्यामध्ये इंदिरा गांधींवर टीका आहे म्हणून त्या चित्रपटावरती बंदी आणा अशी मागणी. आता हे काय? आता जर तुम्ही आविष्कार स्वातंत्र्यावरती विश्वास ठेवता, आज या मंत्रिमंडळात महाविकास आघाडी सरकारमधल्या या मंत्रिमंडळातल्या एक मंत्री, त्यावेळी त्या मंत्री नव्हत्या. त्या एका डिबेटमध्ये माझ्याबरोबर होत्या. त्यांना हिंदू सरकारमधलं हिंदू हे व्यक्तिरेखा कोणाची आहे हेच माहिती नव्हतं. काहीही माहित नव्हतं त्यांना. पण नाही, या सिनेमावरती बंदी आणली पाहिजे असं त्यांनी म्हटलं. अरे सेन्सॉर झालेल्या सिनेमावरती बंदी आणण्याची मागणी तुम्ही करता आणि पुन्हा म्हणता की भाजपवरती की भाजप सेन्सॉरशिप आणा आणा अशी मागणी करतो. जुनाट विचारांचा आहे, प्रतिगामी आहे वगैरे. तुम्ही काय आहात? तुम्हाला ते स्वातंत्र्य पूर्णपणे मान्य आहे का? स्वातंत्र्याची संकल्पना, अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे? तुम्हालाही मान्य नाही ती. त्यामुळे तुम्ही नाकानी काँग्रेसवाल्यांच्या नाकानी कांदे सोडण्याचं बिलकुल कारण नाही. मी अनेक अशी उदाहरणं सांगू शकतील, की जेव्हा आपल्याला सोयीचं असेल, तेव्हा बंदीची मागणी करायची आणि दुसऱ्याने मागणी केली, की त्याला विरोध करायचा. अशा प्रकारचे सगळेच पक्ष करतात. आणि तुम्हाला हे सांगतो, की आज जे आता काही भाजपवाल्यांना, संघवाल्यांना आनंद होत असेल, की बरं झालं आता राष्ट्रवादीमध्ये हाणामाऱ्या सुरू झाल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये याच्यावरनं हाणामाऱ्या सुरू झाल्या. बरं आहे, असं त्यांना वाटतं. पण मी तुम्हाला सांगतो, की शरद पवार ज्यांनी अमोल कोल्ह्यांच्या भूमिकेला एक प्रकारे पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी स्पष्ट केलं, की नथुराम वगैरेच्या विचारसरणीला म्हणजे समर्थन असल्याचा प्रश्नच नाही ना राष्ट्रवादीचा, नाहीच. पण शरद पवार यांची गोष्ट सांगतो. जे भाजपवाले आज कदाचित सगळे हे गंमत बघत असतील, त्या भाजपवाल्यांना मला सांगायची घाशीराम कोतवाल हे नाटक जेव्हा विजय तेंडुलकरांचं आलं प्रचंड गाजलं. ते गाजल्यानंतर त्यावेळी बर्लिन फेस्टिव्हलला त्याचं आमंत्रण आलं होतं. तेव्हा मग त्यावेळेचा जनसंघ आणि या हिंदुत्ववादी संघटना अगदी शिवसेना सुद्धा या सगळ्यांनी या नाटकाच्या परदेश दौऱ्याला विरोध केला. त्यामध्ये परदेशामध्ये आपली बदनामी होती, नाना फडणवीसांची बदनामी होती असं या मंडळीचं म्हणणं. आता बघा, आता घाशीराम कोतवाल या नाटकात घाशीराम कोतवाल आणि नाना फडणवीस. आता नाना फडणवीस म्हटल्यावरती आपल्याला माहिती आहे नाना फडणवीसचं जे एकूण सगळे प्रताप वगैरे ते आपल्याला माहिती आहे. पण तेंडुलकरांनी म्हटलं होतं की अनैतिहासिक दंतकथा आहे. असं तेंडुलकरांनी भूमिका घेतली. त्यावेळी शरद पवारांनी या नाटकवाल्यांना परदेशी जाण्यासाठी खूप सर्व प्रकारची मदत केली. आम्ही परदेशी यांना जाऊ देणार नाही असं जे सगळे म्हणत होते हिंदुत्ववादी. पण शरद पवारांनी घाशीराम कोतवालच्या टीमला पूर्णपणे पाठिंबा दिला आणि तो दौरा यशस्वी होऊ शकला. त्यामुळे शरद पवार यांना आविष्कार स्वातंत्र्याची कदर आहे. त्याबद्दल मी त्यांचं नेहमीच अभिनंदन केलं, करीन आणि आजही करीन. त्यांची जी काही भूमिका होती अमोल कोल्हेंच्या बाबत. पण मी शरद पवारांना सुद्धा सांगेन, की ठीक आहे तुम्ही त्यांना आता सपोर्ट केला असेल. पण अमोल कोल्हे किंवा शरद पवार किंवा राष्ट्रवादी किंवा काँग्रेसवाले सगळ्यांनी
आविष्कार स्वातंत्र्याची निखळ भूमिका घेतली पाहिजे, पण त्याच वेळी मी जे म्हटलं की नथुरामचं उदात्तीकरण करणारा हा चित्रपट आहे असा संशय बळावतो. आणि म्हणून अमोल कोल्हे यांनी ही भूमिकाच स्वीकारायला नको, ती माझी चूक झाली. ती भूमिका स्वीकारून मी भूमिका प्रामाणिकपणे केली, पण ती स्वीकारणं, कारण या प्रकारे जर ती लिहिली गेली असेल, तर ती माझी चूक झाली अशी स्पष्ट कबुली अमोल कोल्हे यांनी दिली, तर मला आनंद होतो. ती दिली नाही तरी त्यांचा काही असा अमोल कोल्हे चले जाओ वगैरे असं म्हणण्याचं काही कारण नाही. आपण त्यांचा निषेध होऊ शकतो. सदस्यची मागणी विरोध होऊ शकतो. पण माझ्या मते स्पष्ट शब्दामध्ये प्रांजळपणे अमोल कोल्हेंचा स्वभाव माहिती आहे आपल्या सगळ्यांना. अमोल कोल्हे हे अतिशय पारदर्शी व्यक्तिमत्वाचं आहे. कोठात एक असं नाहीये त्यांचं. अनेक चांगली कामं त्यांनी केलेली आहेत. असंख्य लोक त्यांचे चाहते आहेत, त्यांच्या कलागुणांचे चाहते. अशा वेळी त्यांनी जर अशी भूमिका घेतली, की ठीक आहे, मी 2017 साली ही फिल्म स्वीकारली. पण मला आज इन टोटॅलिटी त्यानंतर 5 वर्षानंतर आता ती रिलीज होती, तेव्हा मला मी पुनर्विचार केल्यानंतर असं वाटलं, की ही भूमिका स्वीकारून मी चूक केली. अनेक नट म्हणतात, आपल्या करिअरमध्ये बुवा हा सिनेमा मी नको करायला होता. तसं म्हणा ना तुम्ही, माझी चूक झाली. हे जर तुम्ही कबूल केलंत, मान्य केलं, तर हे प्रकरण थांबेल ना. त्याच्यावरती काही होणार नाही त्यामुळे. अमोल कोल्हे तुमची द्राक्ष लोकांना आज आंबट वाटतंय. पण हा सगळा प्रकार तेव्हा थांबेल, की जेव्हा तुम्ही अशी प्रांजळ कबुली द्याल तेव्हा. आणि त्यामुळे अमोल कोल्हे यांनी ते काम करावं असं मी त्यांना कळकळीचं आवाहन करीन आणि इथे